तर उपेक्षा पारमिता उपेक्षा पारमिता ही अ, जी आहे ती डेव्हलप होते स्लोली स्लोली. ओके. जशी जशी प्रॅक्टिस समोर जाते तशी तशी ती डेव्हलप होत जाते. तर उपेक्षा म्हणजेच इक्वॅनिमिटी, म्हणजे मन जे असतं ते अ, ना सुखद ना दुःखद या दोन अ, दोघांनाही सोडून देतात. म्हणजेच जर ग्रॉस लेव्हलला पाहिलं आपण, म्हणजे मोठ्या पातळीवर पाहिलं तर "अथ केलं मथानुयोगो कामसुखानि कालो योगो." जे वेदनादायी कृती आणि सुखद कृती, म्हणजे जे एकदम उच्च प्रकारचं सुख आहे, सेन्sual प्लेजर आहे ते, आणि "अथ केलं मथानुयोगो" म्हणजे स्वतःला त्रास देणं. तर हे जे सुरुवात होते या प्रॅक्टिसची उपेक्षाची, कारण की 10वी पारमिता इज द हायेस्ट मोस्ट. आणि ही जी ही जी मेंटल क्वालिटी आहे, ही फक्त 3rd आणि 4th ज्ञानामध्येच स्ट्राँग होत जाते. फर्स्ट आणि सेकंड ज्ञानामध्ये ही खूप वीक असते. ओके. तर ही कशी डेव्हलप होते? व्हेरी, व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे वी स्टार्ट विथ द शील. ओके. फर्स्ट वी डू, पहिले आपण काय करतो, की बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. ओके. या 3 रत्नासमोर आपण झुकायला सुरुवात करतो. सी व्हॉट हॅपनिंग. जेव्हा आपण सुरुवात करतो प्रॅक्टिसला, या 3 रत्नासमोर, म्हणजे त्रिरत्न जे आहेत, 3 ज्वेल्स जे आहेत, याच्या समोर झुकतो. सो वी स्टार्ट विथ द बोइंग, म्हणजे आपण वंदन करण्यापासून सुरुवात करतो. ओके. तर जसं वंदन सुरुवात होते, आपण बुद्धासमोर झुकत असो. आपला जो मान आहे, मान, ज्याला आपण, मान हा मी न मोठा होत असतो. हा जो मान आहे, हा खाली झुकतो. आहे. तर हा मान जेव्हा खाली झुकत आहे, तर त्याच्यासोबतच उत्पन्न होणारे जे काही, मान हा राग, द्वेष, मोहानच उत्पन्न होतो. परंतु मान डेव्हलप झाल्यानंतर त्यामधूनच अ, पुन्हा-पुन्हा राग, द्वेष, मोहाचीच उत्पत्ती होत राहत असते. इंटरकनेक्टेड आहे. ओके. जसं की बघा, आई-वडील मुलाला जन्म देतात. आफ्टर फ्यू इयर्स तो मुलगा पुन्हा एखाद्या मुलाला जन्म देतो. सेम लाइक दॅट. ओके. सेम लाइक दॅट. सॉरी. तर इथं आपण काय करतो, की आपल्या मीला झुकवतो या त्रिरत्नासमोर. त्याच्यानंतर आपण शील घेतो. तर शील घेतल्यानंतर काय होतं, की या या पंचशिलामधून आपण प्रथम द्वेषाला थांबवतो. त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात आपण आसक्तीला थांबवतो. तिसऱ्या ह्याच्यात आपण अ, कामछंदाला थांबवतो. चौथ्या ह्याच्यात आपण मोहाला थांबवतो. 5व्या ह्याच्यात पण आपण मोहाला थांबवतो. तर अ, जसं-जसं हे 5 शील आपण पालन करायला लागतो, तर हे पंचशील जे आहे, हे पंचशील तुमच्या मीच्या विरुद्ध जायला सुरुवात करतात. ते आता हे तर माझे ओन रिलेशनशिप आहे. तुम्ही स्वतः चेक करू शकता हे घडतं का नाही घडत स्वतःमध्ये. ओके. कारण की भगवान बुद्ध म्हणतात, की "धम्मा इज लाइक अ कम एंड सी, टेस्ट." राइट? "संदिट्ठिको, अकालिको, औपनायिको, पश्चात्तमवेदितव्यो विनियोमिति." सो आपण सुरुवातीपासून चेक करायचं, की आपल्यासोबत कसं-कसं घडतं. या मी मुळं आपल्या मनामध्ये दरवेळेस दुःखाची उत्पत्ती होत राहते. ओके.
जसं की आपण पाहतो की आपण प्रॅक्टिस नव्हतो करत पहिले. हं. तसं दैनंदिन जीवनामध्ये आपण प्रॅक्टिस नव्हतो करत. कोणासमोर झुकत नव्हतो. आपला इगो खूप हाईटवर होता. मग बघायचं, चेक करायचं की तुम्ही प्रॅक्टिसला सुरुवात केली आणि प्रॅक्टिसच्या आधीचे दिवस काय डिफरन्स पडतो. डिफरन्स हा पडतो की जर तुमची प्रॅक्टिस योग्य जात असेल, तर तुम्हाला शांतता आणि सुखाची अनुभूती व्हायला लागते. तुमचं जे डेली जीवन आहे, तुमचं जे दैनंदिन जीवनमान आहे, ते पूर्णपणे बदलायला का होतं? कारण की या मीला प्रतिरोध चालू होऊन जातो. विरोध चालू होऊन जातो. कोणातर्फे? बुद्ध धम्म आणि संघातर्फे. तर बुद्ध म्हणजे काय? की बुद्ध म्हणजे आपल्या मनामध्ये प्रज्ञा उत्पन्न व्हायला सुरुवात होते. प्रज्ञा उत्पन्न व्हायला सुरुवात प्रज्ञेचं एक बेस्ट फॅक्ट म्हणजे प्रज्ञेचा एक गुण आहे, की ते दुःखाला ओळखण्याची ताकद ठेवतं. सॉरी म्हणजे दुःखाला ओळखण्याची ताकद ठेवतं. तर दुःख हे कोण उत्पन्न करते? दुःख मी उत्पन्न करत असतो. तर जसं-जसं हे शील आपण पालन करायला लागतो, तर आपण द्वेषाला कमी करणं, रागाला कमी करणं, अँगरला कमी करणं. जसं हे कमी होतं, मैत्री भावना वाढत जाते. हं. त्यानंतर वासनेचे जे विचार असतात, आपण 32 बॉडी पार्ट्स करतो. त्याच्यामधून वासनेचे विचार कमी व्हायला सुरुवात होतात. आसक्ती, लोभ, लोभाचे विचार हे कमी होतात. सॉरी अभिज्ञानामुळं. हं. हे हळू जेव्हा आपण प्रॅक्टिस करायला लागतो, तर ऑटोमॅटिकली आपला मी जो आहे तो सबसाईड व्हायला सुरुवात होते. ओके. त्यानंतर महत्त्वाचं हे की आपल्या प्रॅक्टिसमधून कामछंद ज्याला म्हणतो आपण. हा जो कामछंद आहे, जो मीला खूप आवडतो. ओके. कधीही एक लक्षात ठेवायचं की जे आपण पारडं म्हणतो ना, पारडं त्याला वजन मोजण्यासाठी होत नव्हतं, की जुने लोकं वापरायचे 2 साइडला. दोन्ही जेव्हा बॅलन्स होईल, तर तो काटा जो असा असा असतो, तो एकदम मधात उभा राहायचा. मला आठवत असेल का नाही माहीत नाही. आजकाल तर डिजिटलच असतं. परंतु तो काटा असा मधात उभा राहतो. ओके. त्याला म्हणतात इक्वॅनिमिटी. दोन्ही पण परफेक्टली बॅलन्स होऊन जातात. ओके. दोन्ही परफेक्ट बॅलन्स होऊन जातात. पण का होतं हे परफेक्ट बॅलन्स? कारण की आपण दोघांना पण येस तराजू, तराजू. आपण दोघांना पण माफक अ, हे देत राहतो. दोघांना पण कमी करण्याचा प्रयत्न सुरुवात करून देतो. कारण की आपण सेन्शुअल डिझायरला पण कमी करायचा प्रयत्न सुरुवात करतो आणि अं, म्हणतात म्हणजे अशा अशा प्रॅक्टिसेस आहेत ज्या आपल्याला त्रासदायक होतात. त्याला शीलबद्धा परमर्श म्हणतो आपण. त्याला आपण कमी करायला सुरुवात करून देतो. ऑटोमॅटिकली त्या पारड्यामधून, त्या तराजूमधून दोन्ही साइडनं वजन कमी व्हायला सुरुवात होणार. जसं दोन्ही साइड कमी होऊन जातात, ऑटोमॅटिकली तो जो तराजूचं जे माप आहे, तो जो वरचा जो भाग आहे, तो इक्वॅनिमिटीला चालला जातो. म्हणजे दोन्ही समान, दोन्ही ह्याच्यात काहीच नाही आणि बिलकुल एका ठिकाणी. ज्यावेळेस लोकं ध्यानामध्ये जातात, तर वितर्क, विचार, प्रीती जे आहे, हे 3 जे फॅक्टर असतात, याच्यामध्ये शुअर पंचस्कंध असतात. सॉरी 5 हिंड्रन्सेस असतात. ओके. हे 5 हिंड्रन्सेस तुमच्या आयला पुन्हा-पुन्हा तिथं निर्माण करायचा प्रयत्न करत राहतात. त्यामधून अ, कारण की विचार, वितक्क हे जे आहे आणि प्रीती हे जे आहे, हे शुअर तुम्हाला मागं खेचण्यासाठी सूक्ष्मरित्या खूप पॉवरफुल असतात. ते आपण म्हणतो की अ, छोटंसं तर आहे, काय फरक पडेल, राइट? परंतु जे सुईचं टोक असतं, ते सुईचं टोक खूप खूप सूक्ष्म असतं आणि ते किती काम करते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऑलरेडी. ओके. तर मी त्या हायर प्रॅक्टिसेसकडे नाही घेऊन जात तुम्हाला. बट जे त्या प्रॅक्टिसेसमध्ये त्यांनी हे कधी समजून घ्यायचंय, की वितर्क, विचार, प्रीती हे जे आहे, हे शुअरली तुम्हाला खाली आणू शकतं. म्हणून हळू-हळू आपण त्याला जाणून घेणं आणि
त्याच्यासोबत म्हणजे त्याच्यामध्ये विहार करून, त्याच्यामध्ये राहून त्याला पूर्णपणे जाणून घेऊन त्याला रिमूव्ह करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण की भगवान बुद्धांनी ऑलरेडी प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे, की बिकॉज जर तुम्हाला इफ यू वॉन्ट टू सी द थिंग्स ॲज दे रिअली आर, यू नीड अ समाधी. बट इफ यू वॉन्ट टू रिमूव्ह द डिफाइलमेंट्स, तुम्हाला जर दुर्गुण पूर्णपणे रिमूव्ह करायचे असेल, तर यू नीड अ पन्या, सतिपन्या, माइंडफुलनेस अँड विस्डम. सो व्हॉट हॅपन त्यावेळेस ते पाहतं आणि रिमूव्ह करायला सुरुवात करतं पण. बट इट हॅपन ॲट द लेव्हल ऑफ विपश्यना. समाधी इज द प्रोसेस टू सीइंग. ओके. यू आर नाऊ इन द प्रोसेस टू सी. ध्यानामध्ये दे आर प्रोसेस टू सी. बट वेन म्हणजे ज्यावेळेस त्यांची विपश्यना सुरुवात होऊन जाईल, दे लिटरली हॅव टू प्लक इट आउट. जसं अ, एखादं रोपटं जे असतं, त्याला आपण पूर्णपणे उकडून फेकतो आणि नंतर त्याचे बीजही राहत नाही, त्याची मुळंही राहत नाही, काहीच राहत नाही. त्या टाइपमध्ये तुम्ही ज्यावेळेस रिअल विपश्यना असाल, ओके. रिअल विपश्यना म्हणजे काय असते, की ज्यावेळेस तुम्ही तळामध्ये जासाल, ओके. समुद्र जिथं खूप खोल असतो, तिथं तो खूप संथ असतो, खूप स्थिर असतो. त्याच वेळेस ती विपश्यना खूप डीप जाऊ शकते आणि डीप डाउन जिथं दुर्गुणांचे मूळ आहेत, जिथं ज्याला म्हणतो आपण आसव, ओके. काम असावं, भव असावं, दिठ्ठा असावं, अविद्या असावं, हे तिथून रिमूव्ह व्हायला सुरुवात होऊन जाते लिटरली. ज्यावेळेस हे रिमूव्ह होतं ना, त्याच वेळेस तुमचे दुर्गुण पुन्हा ॲक्टिव्हेट नाही होऊ शकत. कारण की इम्पॉसिबल आहे. ओके. त्या लेव्हलला जिथं तिथं तुम्हाला म्हणजे मग आणि फलाची सुरुवात होऊन जाते. ओके. मी एवढ्या सॉरी मी खूप जास्त हायमध्ये जाते. मे बी तुम्हाला अंडरस्टँड नाही होणार. सो बेटर आहे मी थोडंसं बॅक येतो पुन्हा. तर अ, जसं-जशी तुमची समाधी खूप डीप-डीप होत जाते आणि नंतर तुम्ही पाहायला सुरुवात करता, रिमूव्ह करायला सुरुवात करता. परंतु हे केव्हा होतं? ज्यावेळेस तुम्ही दोन्ही बाजू सोडायला सुरुवात करता. तर हे दोन्ही बाजू जे आहे, सुखद आणि दुःखद, याची सुरुवातच बुद्ध धम्म संघ शील यांच्यापासून सुरुवात होऊन जाते. ओके. तर हळू-हळू, हळू-हळू आपण समोर जसं-जसं प्रॅक्टिसमध्ये जातो, तर आपली जी पीस आहे, आपली जी शांतता आहे ती वाढत जाते. सायलेन्स जो आहे तो आपल्याला सायलेन्स सायलेन्स जे असतं ते सायलेन्स इज द फूड ऑफ विस्डम. ओके. शांतता ही प्रज्ञेसाठी अन्नासारखं काम करते. अन्न फूड जे असतं तसं काम करत असते. तर जेवढे अन्न तुम्ही तुमच्या प्रज्ञेला देसाल शांततेचं, तेवढं ते डेव्हलप होईल. आणि जर का तुम्ही अ, अशांतता त्याच्यामध्ये आणत राहाल, तर प्रज्ञा कधीही डेव्हलप होऊ शकत नाही. ओके. तर प्रज्ञा काय करते, की सतीच्या मदतीनं त्या दुर्गुणांना पाहण्यास सुरुवात करते. इट्स लाइक अ लाईट, लाईट ऑफ विस्डम, आहे की नाही? भगवान बुद्धांनी त्या प्रकाशाला काय म्हटलं? अ लाईट ऑफ विस्डम. द विस्डम कॅन सी द थिंग्स ॲज दे रिअली आर. व्हॉट आर द थिंग्स ॲज दे रिअली आर? नॉन सेल्फ, सफरिंग अँड म्हणजे अनर्थ, दुःख आणि अनिश्चय. धिस इज द 3 थिंग्स वी हॅव टू सी. बट हाऊ these 3 थिंग्स, हे जे आहे, हे 3 जे अ, लक्षणं आहेत, म्हणजे म्हणजे 3 लक्षणं आहेत. हे 3 लक्षणं केव्हा पाहू शकतो आपण? ज्यावेळेस आपल्या मनावरून मोहाचा पडदा बिलकुल रिमूव्ह होऊन जाईल. त्याच वेळेस ही 3 लक्षणं कसे काम करते दुर्गुणांसोबत आपल्या मनामध्ये कशाप्रकारे वर्कआउट करते हे आपल्याला डायरेक्टली बघायला सुरुवात होते. हे केव्हा होईल? ज्यावेळेस तुम्ही त्या डीपनेसपर्यंत पोहोचाल. त्या सखोल पातळीपर्यंत पोहोचायला सुरुवात करतात. हे बरेच जण कॉल करतात अँड सम डिस्कसिंग सो काही वेळेस
विपश्यना डिस्कशन्स होतात. जे सध्या लिटरली फेमस आहे बाहेर. ओके. सो दॅट विपश्यना इज नॉट लाइक द डीपेस्ट अँड द रिअल वन. ओके. दॅट इज लाइक सुपरफिशियल. सुपरफिशियल? नॉट नॉट द डीप वन. असं समजायचं की ते अ, अथांग महासागरावरची एक वरची पातळी आहे. यू आर नॉट एबल टू सी द थिंग्स ॲज दे रिअली आर. ओके. का नाही पाहू शकत? कारण की तेवढं पीस आणि तेवढी इक्वॅनिमिटी आपण डेव्हलप नाही करू शकत आहे. इट्स अ लाँग टर्म प्रोसेस. इट्स नॉट लाइक हॅपन इन 10 डेज. आता तुम्ही काही जण इथं 8 महिने, 9 महिन्यापासून प्रॅक्टिस करताय. ओके. विथ दॅट प्रॅक्टिस स्लोली, 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 स्लोली तुम्ही अंदर, 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 अंदर जात. आज बरेच जण 4th चॅनापर्यंत पोहोचले. सो दे कॅन फील. ते आता पाहू शकतात. जसं तुम्ही ज्ञानाची प्रॅक्टिस केली, यू हॅव टू स्टार्ट टू रिफ्लेक्ट. रिफ्लेक्ट काय? एव्हरी कंडिशन. म्हणजे 4 पसना जे आहे, कायानो, वेदनानो, धम्मानो आणि चित्तानो. सो इन धम्मानुपස්සना व्हॉटएव्हर हॅपनिंग, जे काही घडत आहे, रिफ्लेक्ट. डोंट अटॅच टू इट. कारण की 4th ज्ञाना, 3rd ज्ञानामध्ये ऑलरेडी आय जो असतो, आय कॉन्शियसनेस इज ऑलरेडी व्हेरी, व्हेरी सबसाइडेड. खूप खाली गेलेला असतो. तो आय खाली गेल्यामुळं, हा मी खाली गेल्यामुळं तुमचा भ्रम उत्पन्न नाही होऊ शकत. तुमच्या डोळ्यावर पडदा नाही लागत. ज्यावेळेस तुम्ही घटनांवर रिफ्लेक्ट करायला म्हणजे त्याच्यापासून शिकण्याचा आणि त्याच्यामधून बोध काढण्याचा प्रयत्नात सुरुवात करता. खूप फास्ट समजतं. नॉट मच टाईम. व्हेरी फास्ट. कयानोमधून, वेदनांमधून, चित्तानुमधून, धम्मानुमधून, मनात उत्पन्न होणाऱ्या एव्हरीवेअर. धम्म धम्म हा प्रत्येक ठिकाणी आहे. आताही धम्म घडत आहे. तुम्ही जे पाहताय तो धम्म, तुम्ही जो ऐकताय तो धम्म, तुम्ही जो श्वास घेताय तो धम्म, टेस्ट धम्म, एव्हरीथिंग इज धम्म. पण केव्हा? ज्यावेळेस तुम्ही प्रज्ञारूपी लाईट, प्रज्ञारूपी प्रकाशातून तुम्ही त्याला पाहण्यास सुरुवात करता. दॅट इज द रिफ्लेक्शन. ओके. सो या पद्धतीनं ते घडत जातं हळू-हळू, हळू-हळू. त्याच्यानंतर जे पंचस्कंद आहे, तर पंचस्कंदामध्ये जे रूपस्कंद आहे, तर या रूपस्कंदामधून पण मी नष्ट व्हायला सुरुवात होतो. का? कारण की हे जे 4 एलिमेंट्स आहेत, ते अग्नी, वायू, पृथ्वी आणि अग्नी, वायू, पृथ्वी आणि जल. अर्थ, वॉटर, एअर, फायर हे आपण डायरेक्टली पाहायला सुरुवात करतो. जेव्हा तुमचे 4 एलिमेंट्स सॉरी 4 8 जण होऊन जातील, 4 किंवा 8 जण होतील, maybe Pante will give you 4 element or casino. Okay. Casino दिले तर it's take too much more time, but the 4 element दिलं then you can see this element how working, right? And okay, एक minute. त्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्ही या 4 एलिमेंट मधून तुमचं जे धातू आहे, जे 4 धातूने कसं तुमचं हे रूप बनलेलं आहे, ते बघायला सुरुवात करता. ओके. त्यानंतर तुम्हाला जसं-जसं तुम्ही पाहसाल, म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे, "दर्शन पहा तब्बा." म्हणजे बिकॉज व्हेन यू सी, देन यू डिस्ट्रॉय. तुम्ही पाहसाल त्याच वेळेस तुम्ही नष्ट करू शकता. ओके. त्यावेळेस रूपस्कंदामधून अ, तर रूपस्कंदामधून हा मीचा जेव्हा नाश व्हायला सुरुवात होते, त्यावेळेस जी उपेक्षा असते ती निघायला सर्व म्हणजे डेव्हलप व्हायला आणि यायला सुरुवात. एक वाक्य होतं, मी जस्ट आय गॉट इट यस्टरडे. सी, म्हणजे या पंचस्कंदामधून ज्यावेळेस मी टेम्पररीली सबसाईड व्हायला सुरुवात होतो, त्यावेळेस उपेक्षा अराईज होत असते. हे प्लीज सध्या हँड रेज नका करू. हं. म्हणजे उपेक्षा जी आहे, उपेक्षा जी पारमिता इक्वॅनिमिटी केव्हा होते? जेव्हा पंचस्कंदामधून टेम्पररी म्हणजे पूर्णपणे नाही. मीचं
म्हणजे मी कमी-कमी व्हायला सुरुवात होते. त्यावेळेस हे अरेस्ट होतात. तर कसं होतंय, हे मी तुम्हाला सांगत आहे, की रूप जे आहे, ज्याला आपण माझं, माझं, माझं म्हणतोय, हा मी आहे. हे हे शरीर जे आहे, तो मी आहे किंवा अ, माझ्या शरीराला वेदना झाल्या, माझ्या शरीराला हे झालं, माझ्या शरीराला ते झालं. या शरीराप्रती असलेल्या मीच्या जेवढ्या काही फीलिंग्स आहेत, त्या रिॲलिटीपर्यंत चालल्या जातात. म्हणजे सत्य त्याच्यामध्ये उद्भवायला सुरुवात होऊन जाते. तुम्ही डायरेक्टली ट्रुथ पाहायला लागता. त्यावेळेस रूपस्कंदाचा जो भ्रम आहे, जो या मीनं तयार केलेला आहे, तो नाश व्हायला सुरुवात होऊन जाते. त्याच्यानंतर या रूपामुळे ज्या काही आपण अ, संस्कार उत्पन्न करतो. जेवढे काही संस्कार या मी मधून या मीच्या भ्रमामुळं रूपस्कंदाशी जुळलेले जे काही विचार असतात, हे हळू जेव्हा कमी होतात, ऑटोमॅटिकली तुमच्या मनामध्ये उपेक्षा संकोचन जे आहे ते निर्माण व्हायला सुरुवात होतात. जसं की रूपाबद्दल बघा तुम्ही मॉर्निंगपासून सुरुवात करा. ओके. शरीराप्रती ज्या आपल्या हे आहे. सॉरी. जसं सकाळी उठल्या-उठल्या आपण अंघोळ करतो. ओके. मग कोणी विचारलं, की "अंघोळ झाली का?" येस, माझी अंघोळ झाली. राइट. हे वापरतो आपण. आता माझी अंघोळ झाली म्हणजे कोणाची झाली? मग आपल्या मनामध्ये विचार कोणता असतो? म्हणजे आपल्या मनाप्रती अ, आ, त्याप्रती आकृती कशी तयार झालेली आहे, की कन्सेप्शन कसं तयार झालेलं आहे, संज्ञा कशी तयार झालेली आहे, की या शरीराची अंघोळ म्हणजेच माझी अंघोळ झाली. बघा इथेही भ्रमच. म्हणजे इथेही आपण एव्हरी एव्हरी संस्कारामधून भ्रम उत्पन्न करतो. त्याच्यानंतर जेवण केलं का? ओके. फोन आला, तुम्ही जेवण केलं का? येस, येस, मी जेवण केलं. हू ईट? कोणी खाल्लं ते? कोण आहे तिथं जे ते खात आहे? येतंय का लक्षामध्ये? तिथं कोणीच नाहीये जे खात आहे. ओके. कारण की हे शरीर हे 4 एलिमेंटनं बनलेलं आहे. प्रत्येक एलिमेंटमध्ये पार्टिकल्स आहे, मॉलिक्युल्स आहे. ते मॉलिक्युल्स फक्त अरायझिंग अँड पासिंग होत आहे. जे नाशवंत आहे, निर्माण होते आणि नाश होत आहे. त्यामध्ये कोणी कंट्रोल करत नाही आणि प्रत्येक कणा दुःखदायी. ओके. कारण की तो सफर होते. सफर म्हणजेच काय? निर्माण होते आणि नाश होते. अंडरस्टँड? तर यामुळं काय होतं, की तुमचा जो भ्रम आहे हा वाढत जातो. हे लहानपणापासून प्रोसेस स्टार्ट होते. पण जेव्हा-जेव्हा धम्म समोर येतो, बुद्धाची प्रज्ञा येते, धम्माचं ज्ञान त्यामध्ये येतं, म्हणजे धम्माची अंडरस्टँडिंग अँड नॉलेज त्याच्यामध्ये येते. विस्डम म्हणजे प्रज्ञा डेव्हलप झालेली असते. धम्माने भेटायला लागतो तर अंडरस्टँडिंग वाढायला लागते. अँड संघ व्हॉट डूइंग संघ? संघ गिव्हिंग अनदर फूड टू यू अगेन अँड अगेन. संघ काय करतो, की तुम्हाला पुन्हा-पुन्हा समोर, 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 समोर घेऊन जाण्याचं काम करत असतो. पण आर्य संघ, आर्य संघ कधीही धम्माला धम्म म्हणजे काय, की बुद्धांची शिकवण जी हार्टमध्ये ऑलरेडी बसलेली आहे, त्याला समोर घेण्याचं काम करतो. तर अशा प्रकारे रूपाच्या ज्या संकल्पना असतात, त्याच्यामध्ये मी असतो आणि हे जे रूप सुखद आणि दुःखद संवेदना ज्या उपभोगत असतं, त्याच्यामधून हा मी कमी झाला, की ऑटोमॅटिक सुखद आणि दुःखद कमी होऊन जातं आणि आपण उपेक्षेच्या रस्त्यावर सुरुवात म्हणजे उपेक्षेच्या दिशेनं चालायला सुरुवात. त्याच्यानंतर आहे फीलिंग. तर या फीलिंग कशा आहेत, की ज्या रूपामुळे निर्माण होत आहेत. 128 प्रकारच्या फीलिंग्स असतात. ज्याच्यामध्ये सुखद आणि दुःखद आणि न्यूट्रल असतात. मग त्यामधूनही आपण चेक करा, की कशा-कशा फीलिंग्स आपण एव्हरीडे जनरेट करतो. रागाच्या, द्वेषाच्या, मोहाच्या, मत्सरच्या, ईर्ष्येच्या. ओके. जसं की जसं की रूपामध्ये ग्रीड, हेट्रेड, रूपाप्रती लोभ, दोष, मोह. वेदनेप्रती लोभ, दोष, मोह. आपल्या संज्ञेमध्ये संज्ञा म्हणजे काय रिकग्निशन, मेमरी आपण जे काही पर्सीव्ह करत आहे. सॉरी. प्रॉब्लेम्स. ओके. आपल्या संधीमध्ये जे काही आपण अ, साइट,
साउंड, स्मेल, टेस्ट आणि फिजिकल फिलिंग्सच्या प्रती जे काही लोक दोष मोहामधून उत्पन्न करत आहे, ओके. या संज्ञेमधून ते रिमूव्ह व्हायला सुरुवात होऊन जातात. ऑटोमॅटिक ते रिमूव्ह व्हायला सुरुवात होतात. तर काय होतं, उपेक्षा संबोधन निर्माण होतं. तसंच फिलिंग्समध्ये पण हा जो आय आहे, हा आय कमी-कमी जसा-जसा होतो, या मीमुळे या वेदना होत असतात. हे कधी लक्षात ठेवायचं. हा जो मी असतो, हा मी कुठून उत्पन्न होत आहे? हा होत आहे सखायरिटी ज्याला आपण म्हणतो, की आय कॉन्शियसनेस, इगो कॉन्शियसनेस, आय, मी, माय. त्याच्यापासून हे सर्व उत्पन्न होते. परंतु हे डेव्हलप कधी होतं? ज्यावेळेस आपण या जगामध्ये पहिली किंकाळी फेकतो. ओके. जसं जसं बाहेर आलो त्या वूममधून पहिली किंकाळी फेकतो. त्याच्यानंतर आई-वडील आपल्याला घ्यायला लागतात. त्यांचं टॅपिंग अँड केअरिंग नेचर त्याच्यापासून आपल्याला कम्फर्टेबल फीलिंग होते. देन वी स्टार्ट टू फील कम्फर्टेबल विथ these 2 पर्सन. ओके. या 2 व्यक्तीसोबत आपल्याला चांगलं वाटायला लागतं. देन वी फील सिक्युअर. बॉडी फीलिंग सिक्युअर. म्हणजे जे शरीर असतं ते बिकॉज शरीराला ऑलरेडी जिथं डेंजर असेल, ऑटोमॅटिकली तिथं त्याला रिफ्लेक्शन्स निर्माण होत असतात. म्हणजे रिफ्लेक्शन्स तयार होतात स्वतःला वाचवण्यासाठी. सो दे फील स्टार्ट टू कम्फर्ट. देन दे गिव्ह द नेम. ओके. देन दे इट्स ऑल द होल प्रोसेस प्रत्येकासोबत घडते. तुमचे प्रत्येक जण तुम्हाला माहिती कसं होतंय. मग दे गिव्ह द नेम अँड दे आय कॉन्शियसनेस डेव्हलप होते. ओके. मीची संवेदना मनामध्ये निर्माण होते. माझं नाव हे आहे, माझं नाव ते आहे. मी असा, मी तसा. मला हे आवडतं, मला ते आवडतं. ओके. हळू-हळू, हळू-हळू हा जो भ्रम आहे वाढत जातो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दुःखाची उत्पत्ती होत, 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 होत आपल्याला कळतच नाही, की आपण केव्हा या दुःखाला हार्टमध्ये घर करून दिलेलं आहे. या हा मी पुन्हा त्याला ॲड करतो. ओके. हे होतं कुठं फॉर्म, फिलिंग, परसेप्शन. त्याच्यामधून या तिघामधून जे काही संस्कार उत्पन्न होत आहेत, त्याच्यामध्ये पण मी असतो. त्याच्यामध्ये पण जसं की आता मी जे काही बोलत आहे, हा आता धम्म आहे. परंतु हे जे काही संस्कार मी उत्पन्न करत आहे, या संस्कार उत्पन्न करताना माझ्या मनामध्ये जर मी असेल, तर हे संस्कार जे उत्पन्न होत आहे, ते लोभामधून उत्पन्न होत आहे. लोभ हे मूळ आहे त्याचं. परंतु उत्पन्न करणारा कोण आहे? मी आहे. ही आय कॉन्शियसनेस आहे. तर याच्यामधून जे काही संस्कार उत्पन्न होतील, तर ते हे जे कर्म मी करेल, जर याच्यामागे लोभ असेल तर, तर याचे जे परिणाम होतील, हे जे संस्कार, हे जे कर्म आहेत, हे जेव्हा परिणाम देतील, तर ते चांगले नसतील. कारण की त्याचं जे मूळ आहे ते कशामुळे उत्पन्न होतंय? लोभ, द्वेष, मोह त्याच्या मागे आहे. तर हे जर असं असेल, तर तिथं उपेक्षा भाव निर्माणच होणार नाही. म्हणजे जिथं-जिथं लोभ, दोष, मोह असेल प्रत्येक घटनेच्या मागे या पंचस्कंदामध्ये सॉरी, या पंचस्कंदामध्ये जेव्हा-जेव्हा लोभ, दोष, मोहाचं म्हणजे फिलिंग्समध्ये, परसेप्शनमध्ये आणि ह्याच्यामध्ये जेव्हा-जेव्हा असेल, त्यावेळेस आय कॉन्शियसनेसमुळं उपेक्षा जो आहे, जी उपेक्षा आहे ती शुअर 100% उत्पन्न नाही होऊ शकणार. मग तुम्ही कितीही प्रॅक्टिस करा. बऱ्याच प्रॅक्टिस बऱ्याच प्रॅक्टिसेसमध्ये असं सांगितलं जातं, की तुम्ही अ, राग आला तर सोडून द्या, द्वेष आला तर सोडून द्या, मोह आला तर सोडून द्या. अशा प्रकारे तुमची सॉरी, अशा प्रकारे तुमची उपेक्षा डेव्हलप होईल आणि मग तुमच्यामध्ये उपेक्षा निर्माण. व्हेरी रॉंग. ओके. व्हेरी रॉंग. टोटली रॉंग. जोपर्यंत तुम्ही फर्स्ट जर्नल, सेकंड जर्नल
स्टार्ट करत म्हणजे जोपर्यंत तुम्ही पोहोचत नाही आणि थर्ड मध्ये ती खूप स्लोवर होऊन जाते म्हणजे सॉरी थर्डमध्ये जी असते ती खूप स्ट्राँग होऊन जाते आणि फोर्थमध्ये ती फुल्ली मॅच्युअर आणि डेव्हलप होऊन जाते. ओके. इव्हन फोर्थमध्ये आपल्याला त्याला प्रॅक्टिस करावं लागतं, मास्टर की करावं लागते. देन ती जी शांतता आहे ना 4 चरणाची, ती ती नाही बोलल्या जाऊ शकत. मी नाही तुम्हाला म्हणजे नाही सांगू शकणार. ते काय आहे तर. ओके. मी तुम्हाला लालच नाही देऊ लागलोय, बट जे म्हणतात ना, की अ, फक्त माइंडफुलनेसची गरज आहे, समाधीची गरज नाही. टोटली रॉंग. ओके. त्यांनी स्वतः जाऊन चेक करावं समाधी सुत्त, महासतिपठण सुत्त, त्यांना आनापानासती सुत्त, महापरिनिब्बाण सुत्त. भगवान बुद्धांचे किती प्रवचन आहे ज्याच्यामध्ये समाधीबद्दल भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. असं असतं तर भगवान बुद्धांनी अष्टांगिक मार्गामधून 8वा मार्ग काढून टाकला नसता का? राइट? त्याच्यामुळं कधीही लक्षात ठेवायचं. मग भगवान बुद्धांची मूर्तीच का समाधी मुद्रेमध्ये आहे? हाही विचार करायला पाहिजे. ओके. सो इट्स व्हेरी इम्पोर्टंट की आपण अ, समाधीपर्यंत जायचंय, समाधीपर्यंत आपल्याला प्रॅक्टिस करायची, परंतु त्याच्या आसक्तीत पण नाही जायचं. ओके. म्हणजे आपण त्याच्या आसक्तीत नाही जायचं. आसक्तीत गेले तर तुम्ही तिथंच थांबून बसाल. हे खूप इम्पोर्टंट असतं. म्हणून अ, त्याच्याप्रती आवड, त्याच्याप्रती आनंद, त्याच्याप्रती अ, मला हे प्राप्त झालं, मी इथपर्यंत पोहोचलो. हे जी भावना आहे, ही जी फीलिंग्स आहे, याच्यामुळं तुमची जी उपेक्षा जी बाळगली, उपेक्षा जी मेंटल क्वालिटी आहे, ती डेव्हलप होत नाही. सो इट्स व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट की आपण जे परसेप्शन आहे, ज्याला संज्ञा म्हणतो, की रिकॉग्निशन त्याला आपण परसीव्ह करणं म्हणतो. जसं की मी पाहत आहे एकदम माझ्या एक दरवाजा आहे, त्याच्यामधून हवा येत आहे. ओके. परंतु मी ज्यावेळेला त्याला दरवाजा म्हणत आहे, तर हे झालं कन्व्हेन्शनल ट्रुथ, नॉट द परमात्मा ट्रुथ. कन्व्हेन्शनल ट्रुथ इज कमिंग बिकॉज ऑफ द डिल्युजन. ओके. जसं कन्व्हेन्शनल ट्रुथ तुम्हाला सांगतो, की काय आहे डिल्युजन. तुम्ही पूर्व दिशा म्हणता. तुम्ही कधी पूर्व दिशेला जाऊन टच करू शकता का? तुम्ही पूर्व दिशा पाहू शकता? बिलकुल नाही. तुम्ही टचही नाही करू शकत. तुम्ही पाहूही शकत नाही. बट इट इस जस्ट अ कन्सेप्शन कमिंग फ्रॉम डिल्युजन. बट इट्स गुड फॉर द डायरेक्शन. म्हणजे तुम्हाला ओळखण्यासाठी खूप चांगलं आहे ते. बट इट इस नॉट अ ट्रुथ. हे सत्य नाहीये. हे हे फक्त एक एक दिशादर्शक. दिशादर्शक म्हटल्यापेक्षा एक कन्व्हेन्शनल ट्रुथ आहे. एक सार्वजनिक सत्य म्हणू आपण त्याला. फक्त एक उपयोगात आणण्यासाठी आपल्या ज्या काही गोष्टींना उपयोगात परंतु जेव्हा तुम्ही त्याला ट्रुथ समजायला लागता, नाही हे इकडंच पूर्व दिशा आहे आणि हीच पूर्व दिशा आहे. मी जे म्हणतो ते खरं आहे आणि तू जो म्हणतो ते रॉंग आहे. ज्यावेळेस असं म्हटल्यानंतर त्यावेळेस तिथं मोह उत्पन्न होऊन गेलेला असतो. ओके. ट्रुथ सबसाइडेड होऊन जातं. मी मोठा होतो आणि मोह मोठा होऊन जातो. मी मोठा होऊन जातो. मीचा भ्रम उत्पन्न होतो. मी भ्रम उत्पन्न करतो आणि त्यामुळं तिथून तुम्ही बिलकुल पाहू शकत नाही. या पद्धतीनं हळू-हळू, हळू-हळू तुमची जी प्रॅक्टिस आहे ती समोर-समोर जाते. ओके. आणि त्याच्यानंतर उपेक्षापाराने सुरुवात होऊन जाते. कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस म्हणजे काय विज्ञान. जी एनर्जी आहे लाईफ सोर्सिंग क्वांटम म्हणजे जे काही अ, डोळ्यानं पाहणं, कानानं ऐकणं, हं, नाकानं वास येणं, ऑल धिस 6 इंद्रियाच्या ज्या कृती घडत आहे, त्याच्यासाठी जी काही ऊर्जा लागत आहे, जे काही लागत आहे त्याला कॉन्शियसनेस म्हणतात. याला मी म्हणणं, ओके. याला मी म्हणणं. याच्या याच्याबद्दल खूप फॉर्म आहे. काही लोकं काही म्हणतात, की थाई लोकं कॉन्शियसनेसला मानतात, थाई भिक्खू. ओके. मला काही दिवसाआधीच एका एका प्रॅक्टिशनरनं मेसेज केला, की थाई भिक्खूस saying that this is in no consciousness and they not accepting there is no they accept that there is no consciousness. It's truth. There is nothing in this world. ओके. बट तुमची उत्पत्ती आहे याचा अर्थ पंचस्कंद आहे ना. तर तुम्ही
तुम्ही ऑलरेडी तुमच्यामध्ये रूप आहे. बिकॉज रूपस्कंद आहे. तुम्ही टच करू शकता त्याला. ओके. तुम्ही टेस्ट करू शकता. फॉर्म आहे, फीलिंग आहे, परसेप्शन आहे, मेंटल कॉन्कॉक्शन आहे आणि अ, विज्ञान आहे. हे सध्या आहे म्हणून तुम्ही आहे. हे तुमचं अस्तित्वच म्हणजे त्याचं अस्तित्व आहे. जर ते नाही असं जर म्हणसाल तुम्ही, तर ऑलरेडी तुम्ही निर्वाणाला आहे. ऑलरेडी या पंचस्कंधामुळेच आपले जन्म होत आहेत ना. हे पंचस्कंध आहे म्हणूनच तर जन्म आहे. हे पंचस्कंद जर नाही, तुम्ही जर म्हणाल की हे भिक्खू असे जे आहेत, ते पंचस्कंद मानत नाही. हे पंचस्कंद यांचं अस्तित्वच नाही असं म्हणतात. हाऊ इट इस पॉसिबल? जर एवढे मोठे भिक्खू त्यांनी नाव घेतलं अज्ञानच्या, अज्ञानसुंदो. काय होतं ॲक्चुअली? Because of the low understanding, no understanding, they start to listen to Dhamma. Mostly Ajahn Sumedhoचे जे Dhamma talks is very high, but no practice असते, no understanding, no wisdom, and they start to listen this kind of Dhamma, and they go to delusion and they take reflection wrongly. ओके. तर सिंपल आहे की कॉन्शियसनेस म्हणजे जे विज्ञान आहे, त्याला मी ज्यावेळेस याच्यामधून कमी व्हायला सुरुवात होतं, की हे जे काही जसं की मी ऐकलं, मी बोललो, मी पाहिलं, मी टेस्ट घेतली, मी चव घेतली. हां, मी पण भ्रमित आहे. ती चव पण भ्रमित आहे. ती चव पण चुकीची आहे, ज्याला आपण गोड म्हणतो, कडू म्हणतो. कारण की गोडला कडू शब्द दिला असता आणि कडूला गोड शब्द नाव दिलं असतं. तर तुम्ही तेच म्हटलं नाम, रूप, परिच्छिन्न ज्ञान ज्याला म्हणतो आपण, तिथं हे सगळं कळायला लागतं. विपश्यनेच्या लेव्हलला. ओके. तर हळू ज्यावेळेस तुमच्या पंचस्कंधामधून हा आय टोटली टेम्पररी सबसाईड व्हायला होतो, त्यावेळेस उपेक्षा पारामी निर्माण होतो. म्हणजे साइट, साउंड, स्मेल, टेस्ट आणि फिजिकल फिलिंग मधून आय हा कमी होतो. कामचंद, व्यापाद, थिना, मिथ्या, उद्धच्च, कुक्कुच्च आणि डाऊट. डाऊट डाऊट इज व्हेरी सिम्पली कॅन okay. Yes, doubt is means what? Lack of truth. Why? Because lack of conviction on the truth. What's happening in doubt? डाऊट मध्ये काय असतं की शंका केव्हा उत्पन्न होते ज्यावेळेस आपण सत्यापर्यंत नाही पोहोचू शकत. ज्यावेळेस बघा सिंपल आहे. तुम्हाला डाऊट उत्पन्न झाला. okay. अं, गुलाबजामुनची टेस्ट गोड आहे. आता तुम्हाला कोणतरी सांगितलं होतं की गुलाबजामुनची टेस्ट खारट आहे. आता तुमच्या मनामध्ये डाऊट उत्पन्न झाला की खारट आहे की गोड आहे. मग तुम्ही काय केलं, की त्याला टेस्ट केला. सत्य म्हणजे काय? ट्रुथ म्हणजे काय? when you experience the any object with 5 senses म्हणजे फॉर्म म्हणजे जे 5 इंद्रिय आहे, या 5 इंद्रियावर ज्यावेळेस एखादी गोष्ट चेक केली जाते आणि ज्यावेळेस तुम्हाला एक्सपिरियन्स्ड होते, दॅट टाईम इट इस द ट्रुथ. दॅट इज द टेस्ट. ती 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 एक परीक्षा आहे ट्रुथला चेक करण्यासाठी. ओके. ज्यावेळेस तुम्ही टेस्ट करताय, व्हॉट 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 तुम्हाला काय समजतंय त्यावेळेस? काय सत्य तुमच्या समोर येते? ओह! आफ्टर द टेस्टिंग इट इस अ स्वीट. हे गोड आहे. यू अंडरस्टँड? मग ऑटोमॅटिकली जो डाउट आहे, तिथून फुल्ली रिमूव्ह होऊन जातो. टोटली निघून जातो. ओह! ओके. नेक्स्ट टाईम नो डाउट अरायझिंग. नेक्स्ट टाईम पीस अरायझिंग. पीस मीन्स देअर इस अ नो सफरिंग, नो फीलिंग. कोणी जर म्हटलं कोणी जर म्हटलं, की "नाही, नाही गुलाबजामुन खारट आहे." बट यू टेस्टेड ना, तुम्ही टेस्ट केलेला आहे. देन व्हॉट अराइज मनामध्ये काय उत्पन्न पीस. नो डाउट देअर. यू ऑलरेडी नो. मग तुम्ही मनातल्या मनात असता, "ओह, आय नो धिस थिंग दॅट इट इस अ स्वीट." अँड पीस इज अराइज देअर. सो ह्या प्रकारे हळू तुमचा मी या पंचस्कंदामधून कमी होतो अँड देन इक्वॅनिमिटी अराइज होते.
ॲट दॅट लेव्हल ऑल म्हणजे जेवढं काही धम्म तुम्ही पालन केलेलं आहे असंख्य जन्मापासून, जे काही पालन केलेलं आहे, जे काही तुम्ही प्राप्त केलेलं आहे, जे काही तुम्ही प्रॅक्टिस केलेलं आहे, हे सगळं एका ठिकाणी एकवटतं आणि त्याच्यामधून उपेक्षा पारामी जन्म घेते. ओके? ही आहे उपेक्षा पारामी. अशा प्रकारे आपल्याला हळू-हळू, हळू-हळू, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप हे तिथपर्यंत जावं लागतं. ओके? नॉट ईझी. जर कोणी म्हणत असेल, की आय एम डेव्हलपिंग उपेक्षा पारामी जस्ट विदिन 1 डे ऑर 2 डे, टोटली फुलिशनेस. इट कान्ट बी. 4 क्षणाचं फॅक्टर आहे उपेक्षा अंडरस्टँड. 4 क्षण समाधी सर्वात म्हणजे जे अट्टसमापत्ती जी आहे, त्याच्यापैकी मटेरियल मधलं लास्ट वन. मटेरियल जाना इमटेरियल जाना. त्याच्यामधलं लास्ट वन. हाऊ मच हायर इट इज. इव्हन द लॉर्ड बुद्धा म्हणजे भगवान बुद्धांनी सुद्धा 4थ्या ज्ञानामध्ये निर्वाण प्राप्त केलंय. ओके. ज्यावेळेस ते अ, निब्बाण प्राप्तीसाठी प्रक्रिया चालू करतात. नंद जवळ असतो त्यांच्या. नंद सायकिक पॉवरमध्ये खूप पॉवरफुल असतात. तर तिथं भगवान बुद्ध फर्स्ट जनामध्ये जातात, सेकंडमध्ये जातात, थर्ड, फोर्थ, 5, 6, 7, 8. मग पुन्हा 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. मग पुन्हा 1, 2, 3, 4. मग 4थ्यामध्ये जातात आणि मग 4थ्यामधून बाहेर पडल्यानंतर हा जो जीव आहे तो सोडून देतात. त्या पद्धतीनं केल्यानंतर एकाग्रता आणि उपेक्षा या 2 मेंटल क्वालिटीजमुळं निर्वाण प्राप्त होतं. ओके. हे आहे रिअल म्हणजे या प्रकारे भगवान बुद्धांचं निर्वाण झालेलं आहे. त्यावेळेस भिक्खू विचारतात, की भगवान बुद्ध गेले का? नंद म्हणतो, "नाही, ते आता फर्स्ट जन्मामध्ये गेलेत का? ते आता थर्डमध्ये आहेत. ते आता 7मध्ये आहे. ते म्हणे 8मध्ये आहेत." मग फर्स्टमध्ये आहे, सेकंडमध्ये आहे. ते दरवेळी सांगतो, की इथं आहे, तिथं आहे, तिथं आहे. आणि मग जेव्हा भगवान बुद्ध निघून जातात, त्यावेळेस नंद सांगतात, "ओह, नाऊ लास्टली लॉर्ड बुद्धा इज गॉन." त्यावेळेस म्हणतात, की भगवान बुद्ध आता गेले. ते लीव्ह आफ्टर द 4th जन्म. बट डोंट टेक रॉंग की तुम्ही आता हे नका म्हणू, की तुम्हाला तुम्ही 4th जन्मामध्ये म्हणून तुमचं निर्वाण प्राप्त झालंय. स्टिल लाँग टू गो. अजून बऱ्याच प्रॅक्टिसेस तुम्हाला करायच्या आहेत. बरेच प्रॅक्टिसेस करून तुम्हाला हे सगळं रिमूव्ह करायचं आहे. आय होप की तुम्हाला हे सगळं समजलं असेल. जे कामाचं असेल ते घ्या. जे कामाचं नसेल, जे तुम्हाला वाटत आहे, की हे चुकीचं सांगितलेलं आहे, ते तुम्ही रिमूव्ह करून टाका. ओके.